हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादा चॅनलमध्ये. आज आमची संध्याकाळची स्वयंपाकाची गडबड सुरू झालेली आहे. आज आपण आमच्या खानावळीमध्ये आजचं जेवण आहे मस्त अशी भेंडीची भाजी आणि वड्याची भाजी. चला तर माझ्या पद्धतीने आज तुम्हाला भेंडीची भाजी बनवून दाखवते. त्यासाठी मी 2 किलो भेंडी मस्त असं स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, ओली मिरची, लसूण, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल मस्त असं छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया. एक पावशेर एवढा कांदा घेतलेला आहे चिरून बारीक. पावशेरभर कांदा आपण ॲड केलेला आहे. तर छान याला परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता ॲड करूया. छान दोन्ही आपण तेलावर एक मिनिटभर परतून घेऊया. तुमची जरी इच्छा असेल घरात बसून काहीतरी करायचे महिला वर्गाचे, तर तुम्ही पण घरातल्या घरात हा बिझनेस करू शकता. कमी खर्चामध्ये कष्ट करावे लागतात, परंतु प्रॉफिटही होतं आहे. अगोदर खूप प्रॉफिट होतं, आता महागाई झाल्यामुळे थोडं कमी झालं प्रॉफिटाचं. परंतु तुम्ही घरच्या घरी हा आपली मुलं वगैरे सगळं घर सांभाळून हा व्यवसाय करू शकताय. पहा, छान आपला कांदा आणि कढीपत्ता लाल होत आहे, पाहू शकता. कांदा छान असा परतलेला आहे. आता टोमॅटो ॲड करूया. एक 3-4 टोमॅटो मोठे असे चिरून घेतलेले आहे. ते पण परतून घेऊया. अवघड काही नसते हो, करायला पाहिजे. करण्याची जिद्द असेल तर सर्व होतं. आणि तुम्ही जर चांगला स्वयंपाक घरात बनवत असाल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आता माझ्याकडे 30 ते 40 लोक आहेत. कांदा आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया व्यवस्थित. कांदा टोमॅटो आपलं परतून होतं, तोपर्यंत आपण जी मिरची घेतली होती, मिरची आणि लसूण, ते छान असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपण जी मिरचीचा ठेचा करून घेतला ते ॲड करूया. त्यानंतर हळद ॲड करूया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. एक 2 मोठे चम्मच एवढा आपण मीठ ॲड केलेलं आहे. तर छान मिक्स करून घेऊया. आपला कांदा टोमॅटो छान असं मिक्स झालेला आहे, व्यवस्थित मऊ झालेलं टोमॅटो ते. आता यामध्ये आपण जी भेंडी घेतली ती भेंडी ॲड करूया. सर्व आपण भेंडी घेतलेली ॲड केली आहे. आता छान याला मिक्स करून घेऊया. मस्त अगदी गावरान पद्धतीने आपली ही छान अशी चमचमीत झणझणीत अशी भेंडी तयार होते. आता याला छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपण छान अशी भेंडी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा गिलास पाणी ॲड करूया. छान भेंडी शिजवून घेऊया. पहा, नेहमी तुम्ही भेंडी तेलावर परतून बनवत, पण माझ्या पद्धतीने आज आपण एक भेंडी बनवतो, खूप मस्त बनते. आता याला एक झाकून आपण 5 मिनटं शिजवून घेऊया. छान भेंडी पण आपली शिजली पाहिजे. पहा, आपण पाणी ॲड करून छान अशी भेंडी शिजवून घेतल्या, पाहू शकताय. पाणी ॲड केलं तरी पण ह्याच्यात काही चिकट वगैरे आपली भेंडी झाली नाही. पहा, अगदी सुटसुटीत भेंडी झालेली आहे. पहा, मस्त अशी शिजवून झालेली आहे. आता यामध्ये आपण ह्या भेंडीचं एक सिक्रेट टाकणार आहोत, ते म्हणजे यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत. पहा, 2 चम्मच आपण बेसन घेतलेलं आहे. तर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. खूप मस्त लागते ही भाजी. तर व्यवस्थित आपण हे बेसन भेंडीला मिक्स करून घ्यायचं. मस्त अगदी वेगळ्या पद्धतीने चटपटीत भेंडी तयार होते. व्यवस्थित आपण मिक्स करूया. 1 मिनिटभर आपण छान ही भेंडी आणि बेसन व्यवस्थित बेसन पण यासोबत भाजलं पाहिजे. मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपण बेसन मिक्स करून घेतलं, पाहू शकता तुम्ही. जास्त बेसन पण यात ॲड केलं असं ओळखायला पण येणार नाही, पण चव एवढी भन्नाट अशी आपली भेंडी तयार होते. आता चटपटीत आपली ही भेंडी तयार होते. एक लिंबाचा रस ॲड करूया यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर ॲड करूया. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि एक लिंबाचा रस ॲड करून छान याला मिक्स करून घेऊया. मस्त आपली चटपटीत आणि चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार झाली. पहा, खूप मस्त अगदी छान चटपट चपातीसोबत तर खूपच मस्त लागते. पहा तुम्ही किती सुंदर दिसत आहे. पहा, मस्त अगदी चटपटीत आपली ही भेंडी तयार झाली. मुलांना चटपटीतच आवडते, त्यामुळे मस्त आपली ही टिफिनची रेसिपी. पहा, मस्त आपली चटपटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे.
पहा कशी वाटली हे रेसिपी कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज सपोर्ट करा. पहा तयार झाली आपली भेंडीची भाजी काढून घेऊया. पहा तयार झाली आपली मस्त अगदी छान अशी टिफिनची भेंडी, बेसन भेंडी मस्त पाहू शकताय तुम्ही. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.